नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, कसं असतं ना, शुभमंगल सावधान ऐकून ताई सासरी निघून जाते. स्वतः सावधान राहून घराला शुभ आणि मंगल करण्यासाठी प्रत्येक स्त्री हाच विचार करत असते की मी माझ्या घराला अजून कसं छान सजवू, माझ्या घरातल्या माणसांचं आयुष्य अजून कसं चांगलं करू. आणि ह्याच कष्टात, ह्याच प्रयत्नात ती स्वतःला वेळ मात्र काही देऊ शकत नाही. आणि म्हणूनच तिचा हा धाकटा भाऊ तिच्यासाठी धावून येतो आणि घेऊन येतो तिचा हा हक्काचा माहेरचा आहेर. तर बघूया आजच्या भागामध्ये कोणती ताई होते हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाते तिचा हा हक्काचा माहेरचा आहेर. त्यासाठी मी माझ्या सगळ्या सख्यांना विनंती करतो की त्यांनी इथे पटापटा इथे यायचं. या बरं. आणि आपल्या या पहिल्या खेळासाठी नेहमीप्रमाणे 8 ताई ते सहभागी झालेले आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि सगळ्यात आधी तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं. खूप छान मस्तपैकी. ताई, काय झालं? हा, व्यवस्थित आहे ना सगळं? भाऊजी वगैरे कसे आहेत? छान, व्यवस्थित ना? ओके, सगळं आवरून बिरून आली आहेस? हो. भाऊजींना काय सांगितलंस? जाते खेळायला. जाते खेळायला. काय बोलले भाऊजी? जा. जा म्हणाले. व्हेरी गुड. हा, आज घर भाऊजी सांभाळते. हो. अरे व्हेरी गुड. ताई कशी आहेस? बरी आहे. मला सासू घेऊन आल्या मला. कुठे आहेत सासूबाई? अरे सासूबाई नमस्कार. अच्छा, सासूबाई घेऊन आलेले आहेत. हो. क्या बात आहे. बघा, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सगळे येतात की नाही, आता माहेरी आल्यानंतर तुम्ही कसं अगदी बिंदासपणे वावरत असतात, बागडत असतात, मनातले व्यक्त होत असतात. तसंच हे तुमचं माहेर आहे. तुम्ही सगळ्या माहेरवाशिणी आहेत. हा, आणि आपल्या घरामध्ये आल्यानंतर एक शेंडेफळ असतं ना, हा तो मी. हा हा ताई, चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळात. आणि या खेळाचं नाव आहे नुसता वात आणलाय. काय खेळाचं नाव आहे? नुसतं वात आणलंय. नुसता वात आण. हा, खेळाचं नाव काय ताई? नुसतं वात आणलंय. समजा आता भाऊजी समोर उभे आहेत, त्यांना काय असं सांगशील? नुसतं वात आणलंय. कसं मनापासून आलं, बघितलं? आतून आलं एकदम, है ना? हा, असं असतं ते. ताई कशी आहेस? बरे. बरी आहे ना? नाव काय? लीलाबाई फटक. नाही नाही, आपल्या खेळाचं नाव खेळाचं नुसतं वात आणलं. निस्ता वात आणले. निस्ता, क्या बात आहे. आणि आता सुरू करूया आपल्या खेळाला. हा खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हटलं ते एक हात मागे ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने मोठ्यात मोठी वात बनवायची. ज्या ताईची मोठ्यात मोठी वात असेल ती ताई विजेती. अशा 5 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई मात्र ह्या खेळातून बाद होणार आहेत. ओके, कळलं तुम्हाला? सुरू करूया. वेळ सुरू होते. 1 2 3. बघूया कोण मोठ्यात मोठी वात बनवते. आणि शेवटची 10 सेकंद. 10 आणि 1. वेळ संपलेली आहे. सगळ्यात आधी आपण त्या ताईंपासून बघूया. हा ताई, वात उचल. थांबता एकेकाने. हा, दे दे इथं. व्हेरी गुड. ही सरिता ताईंची वात आहे. ही लीला ताईंची वात आहे. संगीता ताईंची ही वात आहे. ओ माय गॉड, व्हेरी गुड. ओके, मनीषा ताई, ही मनीषा ताईंची वात आहे. ओके, स्नेहा ताई, ही स्नेहा ताईंची वात. ओके, हा छोटा साप आहे. मला वाटतं हे तोंड आहे सापाचं, पण हे ग्राह्य धरणार नाही. हा, त्याच्यामुळे ती वातच असली पाहिजे. थांबा, तरी पण सध्या इथे ठेवतो ही अशी. मी मेघाताईंची वात. ओके, हा, आणि ताई हे काय दिलंयस तू ताई नक्की मला? ओके, आणि आता आपण बघूया कुठल्या ताईची वात मोठी आहे. आणि निर्णय असा आहे
की ज्या 3 ताई बाद झाल्यात त्या मी सांगतो, ज्याने अगदी इतरांपेक्षा छोट्या वाती बनवल्या. त्यातली पहिली ताई आहे विद्याताई, त्याच्यानंतर मेघाताई, ताई तू या खेळातून बाद झालेली आहे, आणि तुलसीताई तू सुद्धा या खेळातून बाद झालेली आहे. त्यामुळे ह्या 3 बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. पुन्हा एकदा तुम्हाला पाचीताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या आणि दुसऱ्या खेळामध्ये आलेले आहात. आता हळूहळू एक एक खेळ आपला खूप कठीण होत जाणार आहे, कारण हुकमाची राणी होणं इतकं सोपं नाही. आता हा खेळ काय आहे, तो कसा खेळायचा आहे, हे मी सगळं सांगणार आहे, पण त्याआधी आपण माहेरच्या गप्पा करणार आहोत. सरिताताई, माहेर कुठलं तुझं? माहेर सातारा कराडमध्ये माहेर घोगाव, सासर मासोली. अच्छा, ओके. किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला 18 वर्ष झाली. कसा चाललाय संसार? छान. खूप छान. भाऊजी कसे आहेत? छान. छान. काय सांगशील ते माहेर बद्दल? काय सांगशील? माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यासमोर? माहेर म्हटलं की म्हणजे आई वडील आहेत आणि आम्ही 4 बहिणी आहोत. आणि 4 बहिणींच्या अगोदर सगळ्यात मोठा भाऊ एक होता आणि म्हणजे कामाला होता तो, आणि डायबिटीजचा म्हणजे अचानक आजार त्याला सुरू झाला. आणि डायबिटीज आजारानंतर आईवडिलांनी म्हणजे पैसे भरपूर घातले त्याला, पण सक्सेस झालं नाही काही. तो 25 वर्ष त्याला झाल्यानंतर तो एक्सपायर झाला. त्यानंतर आईवडिलांना म्हणजे खूप दुःख झालं. आम्ही लहान होतो त्यावेळेस. त्याचा धक्का म्हणजे सहज झाला नाही मला. त्याच्या ज्या म्हणजे वारला त्यापासून मला फिटचा आजार सुरू झाला मला. म्हणजे अजूनही आहे तो त्रास मला. मी म्हणजे मिस्टरांना माझ्या हे माहिती नव्हतं. लग्नानंतर झाल्यानंतर माहिती पडलं 1 वर्षानंतर म्हणजे मला हा त्रास आहे. पण भाऊजी काय म्हणाले? ते बोलले माझ्या बहिणीला झाला असतं असं तर मग त्या लोकांनी जर तिला काय त्रास दिला असता, सोडला असता, तर मग काय करणार होतो असा त्यांनी विचार केला. आणि मला काही त्रास देत नाहीत आणि म्हणजे समजून घेतात. अजूनही मला त्रास झाला तरी सांभाळून घेतात. वा, खूप छान. जसं ते तू म्हणालीस की 25 वर्षाचा असताना गेला म्हणतेस, मोठा भाऊ? हो, मोठा सगळ्यात. ओके. तो घर सगळं चालवायचा? हा, तो सगळं घर तोच चालवत होता. म्हणजे आधी वडील कामाला होते, नंतर तो कामाला लागल्यानंतर वडिलांना गावी राहायला सांगितलं. म्हणजे मी करतोय काम, तुम्ही गावी राहावात असं बोलला. नंतर मग तो वारल्यानंतर परत मुंबईला परत वडील आले. अजूनपर्यंत मग बाबाचा? ना, अजूनपर्यंत पण वडीलच आहेत. आता वडीलला म्हणजे थकलेत, वय झालंय वडिलांचं. तर मग आता आम्ही सगळ्या बहिणी आहोत. आम्ही बहिणी सगळी करतो आता वडिलांचं. सगळ्या बहिणीचं लग्न? सगळ्या बहिणींचं सगळ्यांचं चांगलं. आई आणि बाबा कुठे असतात? गावी असतात. ते गावी असतात? गावी असतात. ओके. पण ते दादा गेल्यानंतर तुला असं काही ह्या माध्यमातून, तो जिथे कुठे असेल तिथे त्याला काही सांगायचं वाटतंय तू? नाही, काय सांगशील तो दादा? मला एवढंच सांगायचं आहे की म्हणजे त्याची आठवण नेहमीच येते आम्हाला रक्षाबंधन आली की. बरोबर. मी समजू शकतो ताई. दादा जिथे कुठे असेल तिथे नक्कीच तो खुश असेल, आनंदात असेल, कारण आज तुमचा सगळ्या बहिणींचा संसार सुखात चाललाय. तर तो खरंच खूप आनंदात असणार आणि त्याचे आशीर्वाद आणि शुभेच्छा तुमच्याबरोबर सतत आहे. ओके, आपण खेळायला सुरुवात करूया. ओके. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या मजेशीर खेळाला. या खेळाचं नाव आहे घे चिमटा लाव चिमटा, घे चिमटा लाव चिमटा. ओके. आता तुम्ही म्हणाल हे असं का नाव आहे? तसंच आमची नावं खेळायची अशीच असतात. हा, काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर दोन्ही हात मागे आणि तोंडाने एक चिमटा उचलायचा आहे आणि उचलून झाल्यानंतर असाच तोंडात धरून इथे यायचे आणि ह्या दोरीला लटकवायचंय. अशा पद्धतीने सगळे चिमटे त्या दोरीला असे लावत जायचे. हा, ओके. रेडी? तयार आहेत तुम्ही? आणि तुमची आता वेळ सुरू होते 1 2 3 म्हटल्यानंतर. 1 2 3. अडकवायचे. हा, दोरीला. हा, दोरीला. शाबाश. हा,
अगं ते पडले, उचलायचे ते पुन्हा उचलायचे. हा, उचलायचं आणि पुन्हा तिथे नेऊन ठेवायचे. टेबलाच्या मागे जाऊन चिमटे उचलायचे. हा, अगं त्याच्यासाठी ते दाबावं लागणार असतं, असं नुसतं कसं लागेल. हा हा हा, हात लावायचं नाही, हात लावायचं नाही. हा, व्हेरी गुड. हा, तू हात लावायचा नाही, हात लावायचा नाही. हा, कुठे गेली? हा, अच्छा. हा, ओके. हा, शाबाश शाबाश. हा हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, हिने बघ काय केलंय. शेवटची 10 सेकंद. 10. तीन, 2 आणि 1. आणि आता निर्णय तुमच्या समोर आहे. आठीच्या 8 चिमटे इथे लावले गेलेले आहेत. त्याच्यानंतर 4 चिमटे, त्याच्यानंतर 2 चिमटे. त्यामुळे ही ताई आणि ही ताई खेळातून बाद झालेली आहे. एकदा स्नेहा ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. व्हेरी गुड. 8च्या 8 चिमटे ज्या पद्धतीने लावलेले आहेत, ह्या ताईचा चिमटा तर एकदा तोंडातच अडकला होता. हा, ओके. तर निर्णय असा आहे, ज्या 2 ताई बाद झालेल्या आहेत, ती ताई आहे सरिता ताई आणि त्यानंतर लीला ताई. ताई, तू सुद्धा या खेळातून बाद झालेली आहे, पण तुला असंच जाऊ देणार नाही. सन मराठीकडून भेट वस्तू आहे. म्हणजे पहिल्या 2 खेळात तर खरंच खूप धमाल आलेली आहे. आणि आता तिसऱ्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण जाणार आहोत आपल्या अत्यंत सुंदर अशा भागाकडे, ज्याचं नाव आहे माहेरची आठवण. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव स्नेहा दीपक सोनार आहे. माहेर कुठलं? माहेर माझं संगमनेर आहे, शिर्डी नियर बाय. संगमनेरच्या. हो. ओके. आणि सासर? सासर घनसोली. ओके ओके. हो. कसं आहे स्वभाव भाऊजींचा? स्वभाव चांगला आहे, प्रेमळ आहे, कधी रागीट पण आहे. कधी रागीट का राग होतात मग ते? ऑपरेशन जास्त करतात म्हणून? हो. हा, मग का राग होतात म्हणजे कुठल्या गोष्टींवरून? मी जास्त जोरात बोलते, मोठ्याने बोलते. अच्छा, त्याचा राग येतो भाऊजींना? राग म्हणजे राग नाही, तू सायलेंट मध्ये बोल. हा, ओके ओके, असं बोलतात ते. काय सांगशील ताई माहेर बद्दल? माहेरी माझे मम्मी पप्पा आहे, मला 6 भाऊ बहीण आहे. मी 4 6. बहिणी आणि 2 भाऊ आहे. मोठं कुटुंब आहे म्हणजे? मोठं कुटुंब आहे. व्हेरी गुड. काय सांगशील, कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर सगळ्यात आधी? आई की बाबा? बाबा येतात. बाबा. हो. काय सांगशील बाबांबद्दल? बाबा म्हणजे आम्ही लहान असताना आजारी पडलो सुद्धा असतो ना, आधी आम्ही मम्मी म्हणून असं नाही म्हणणार, की आमचे पप्पा असायचे आमच्यासोबत हॉस्पिटलला. कारण की ना, पप्पा लहानपासून आम्हाला खूप प्रेम करायचे, कधी आमच्यासोबत आम्हाला ना रागवायचे नाही आणि प्रत्येक गोष्टीत आम्हाला फ्रीडम द्यायचे, तुम्हाला जे करायचं तुम्ही करा म्हणून. आणि असंच एक कोइन्सिडंट आहे. 1991मध्ये माझे म्हणजे आजोबा होते, त्यावेळेस त्यांनी एक सोसायटी ओपन केली ती, की आपल्या समाजासाठी काहीतरी आपण चांगलं करू, किंवा उद्या कोणाचं लग्न, कोणी मुलं जर एज्युकेशन करत असेल तर त्यांना आपण मदत करू, असं आपण सगळं मिळून एक सोसायटी तयार करू. तर माझ्या आजोबांनी ती सोसायटी तयार केली. आणि माझे आजोबा एवढे शिकले नव्हते आणि पप्पा थोडंफार सांभाळत होते. आणि पैसे भरणं किंवा लेणं, प्रत्येकाने ज्यांना लोन पाहिजे त्यांना देणं किंवा घेणं, ओके, असं सगळं चालू होतं. आणि एके दिवशी असं अचानक पप्पांच्या लक्षात आलं की काहीतरी चालू आहे, म्हणजे आपापसात माणसं हे काहीतरी फ्रॉड करताय. असं सगळं झाल्यानंतर ना, मग त्यांनी सगळ्यांनी एके दिवशी असं आमच्याच रिलेटिव्हनीच असं प्लॅन केलं आणि ते नंतर समजलं. एके दिवशी पप्पांकडून ना असंच फॉर्मल पेजवर किंवा ह्याच्यावर ना साईन करून घेतली की असं असं मीटिंग आम्ही करणार आहे असं. पण त्यांनी नंतर पप्पांवर केस टाकली त्यांनी.
की हा माणूस असं फ्रॉड करतो, आमचे पैसे घेतले वगैरे. आणि आम्हाला कोणाला आयडिया नव्हती. आणि ही गोष्ट 2009ची गोष्ट आहे. पण मग केस कोणी टाकली? आमचे सगळे जे कमिटीतले कमिटीतले होते, हो होते. त्यांनीच आधी बोलली नाही तुम्ही करा, आम्ही तुमच्या पुढे आहो, पाठीमागे आहो, तुम्ही करा सगळं असं करून. आणि एके दिवशी सडनली पप्पांच्या डायरेक्ट ऑफिसमध्ये पोलीस वगैरे सगळे आले आणि आम्हाला कोणालाच माहित नव्हतं. दुपारची वेळ होती आणि ती 2009ची गोष्ट होती. आणि पप्पांना असं पोलीस वगैरे सगळे घरात घेऊन आले. आणि त्यावेळेस आम्ही लहानच होतो. मी 8-7 स्टँडर्डला असेल आणि माझे छोटे भाऊ बहीण 1-1.5 वर्षाचे असतील. आणि पोलीस वगैरे सगळे घेऊन आले. असं बघत असतो ना, सगळे पोलीस येतात घरात, असं सगळं कपाट वगैरे उचलतात, हे करतात, तर सगळे करत होते. पण आम्हाला काहीच आयडिया नव्हती की नेमके काय चालले. नंतर माहीत झालं की सगळ्यांनी असं मिळून, कारण सगळे भाऊबंदकीमधले होते सगळे. आणि पप्पा 2-3 दिवस काही हप्ता होते जेलमध्ये त्यावेळेस. हो. तो प्रसंग म्हणजे इतका कधी विचार पण नव्हता केला आम्ही आयुष्यात. नंतर माझ्या मामांना फोन केला, आत्यांना फोन केला. मग ते बोलले की मी घाबरू नका, आम्ही येतो बनवू कर. मग आणि त्यावेळेस एवढं डेलीचं आम्हाला खर्च करण्यासाठी, हे करण्यासाठी कसं करायचं. त्यावेळेस आम्ही ना, आमची ही दाबेलीची दुकान होती काट. त्यावेळेस मम्मी, आणि असं मी कधी समजून नाही दिलं माझ्या मम्मीने की असं काहीतरी झालेले. मम्मी रोज यायची दुकानावरून सगळे. आणि आम्ही सगळ्यांना एकमेकांना सोबत दिली आम्ही. त्याच्यानंतर मामा वगैरे आले. मामांनी ना आणि एक आमचे ह्याच्यामध्ये सत्संगमध्ये गुरुबंदकी म्हणून भाऊ आहे, ते आमचे पप्पांचे मित्र, तर ते आले. तर त्यांनी जामीन वगैरे ह्याचं सगळं हे केलं. जामीन वगैरे करताना म्हणे तुम्ही कोण लागता, तुम्ही काय लागतात म्हणून त्यांना विचारलं. म्हणे आमचा गुरुचं नातं आहे म्हणे, आणि तो माणूस कसा आहे काय ते आम्हाला माहिती आहे, त्याच्यासाठी मी याच्यासाठी खंबीरपणे उभी आहे म्हणून. त्यांना सगळीकडे असं बँकेत वगैरे फिरून नेलं तुम्ही की हा माणूस कसा आहे. म्हणजे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन इतका वेगळा झाला की बँकेत पण सगळ्यांना माहीत होतं की हा माणूस चांगला आहे की हा करून. पण नंतर पप्पा जेलवरून बाहेर नंतर आल्यानंतर ना, मग हा केस खूप 7-8 वर्ष खूप पप्पांनी संघर्ष केले त्या केससाठी. मग 2014-15ला ती केस पप्पांनी जिंकली. आणि देवाच्या कृपेने आमच्याकडून केस लागली ती. निर्णय तुमच्या बाजूने. हो, निर्णय आमच्या बाजूने लागला. बाबांचं पण कौतुक आहे की जे शेवटपर्यंत अगदी ते लढत राहिले. आणि मला एक खात्री आहे, म्हणजे आपली बाजू सत्याची असेल तर निर्णय आपल्या बाजूने लागतोच. नशीब. आणि मला खरंच छान वाटते की तो निर्णय बाबांच्या बाजूने लागला. पण आता बाबा कसे आहेत? व्यवस्थित आहे. वा ताई, खूप छान वाटलं. आज तुला व्यक्त होऊन कसं वाटतं, किंवा या गोष्टी सांगून तुला कसं वाटतं? या गोष्टी सांगून खूप आनंद वाटतोय. वा ताई, आणि तुम्ही ते जेव्हा येऊन हे व्यक्त करताना ते फार महत्त्वाचं आहे. कारण का असं असतं, प्रत्येकाचा प्रवास हा कोणाला ना कोणाला तरी एक प्रेरणा देणारा ठरू शकतो. आणि म्हणून आम्ही सांगत असतो की इथे व्यक्त व्हा, बोला. आणि तुम्ही ज्या पद्धतीने बोलताना ते बघून खरंच छान वाटतं. थँक्यू. ओके, जाऊया आता शेवटच्या खेळाकडे. हो, चालेल. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. कसं वाटतंय? चांगलं शेवटच्या वाटतं. खेळामध्ये आलेली आहेस, हो चांगलं वाटते? हो, हुकमाची राणी होणार? मीच होणार, बाकी कोणीच नाही. अरे बापरे, चॅलेंज दिलाय, चॅलेंज. हे म्हणते बाकी कोणीच होणार नाही. आता बघू. बघू मध्ये बघितलं, बघू मध्ये बघू. हा, धमकीच आहे, जवळजवळ धमकी आहे. काय म्हणशील तू ताई? गेम झाल्यावर बघू कोण जिंकते कोण नाही. या बात आहे, ताली दे धरायचं आहे. तिचं आपलं चाललंय, ह्या दोघींचं काय पण होत आहे, मीच जिंकणार आहे. तिचं काय बोलणंच नाही. तुझं काय म्हणणे ताई? ह्या दोघींचं चाललंय मीच होणार आहे. अरे बापरे, ही ताई पण म्हणते मीच होणार आहे. तुम्हाला पण उत्सुकता आहे ना तिघींपैकी कोण होणार आहे हुकमाची राणी? चला तर मग सुरू करूया या खेळाला. या खेळाचं नाव आहे आटली बाटली पडली. हा, ते खेळाचं नाव काय? आटली बाटली पडली. अरे बापरे, एवढं सिरियस नाहीये खेळ आपला. बोल बघू. आटली बाटली पडली. या बात आहे, आईचा म्हणताय. हा, ओके, चला तर मग सुरू करूया. काय करायचंय की मी 1-2-3 म्हटल्यानंतर हे जे प्लास्टिकचं भांड आहे ते घ्यायचं आणि ते असं डोक्यावरती ठेवायचं. डोक्यावरती ठेवल्यानंतर हळूहळू एक खाली बसायचंय. हा, खाली बसायचंय. खाली बसल्यानंतर ती बाटली अशी व्यवस्थित डोक्यावरती ठेवायची आहे, बॅलन्स करायचे, बघणीत चेक करा. आणि मग पुन्हा उभं राहायचंय, भांड्याला हात न लावता. पुन्हा पुढे जायचे, तिथे बसायचंय खाली.
ती बाटली व्यवस्थित डोक्यात ठेवायची आहे, दोन्ही बाटल्यांचा बॅलन्स करायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित भांड्याला हात न लावता उभं राहायचं आहे आणि तुमच्या समोर जी सफेद रंगाची रेषा आहे ती रेषा पार करायची. जी ताई सगळ्यात पहिल्यांदा ती रेषा पार करेल ती असणार आहे पहिल्या क्रमांकाची विजेती, त्याच्यानंतरची उपविजेती आणि त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची विजेती. ओके, कळलेलं तुम्हाला? नक्की सुरू करायचं खेळायला आणि वेळ सुरू होते. 1 2 3. शाबास. खाली व्यवस्थित बसा, खाली व्यवस्थित बसा. हा, व्यवस्थित बॅलन्स करा. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, खाली बसायचंय, खाली बसायचंय. हा, व्यवस्थित बॅलन्स करा. उभं राहायचंय, उभं राहायचंय. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, क्रॉस कर, क्रॉस कर, क्रॉस कर. हा, जा जा पुढे, जा पुढे, जा पुढे, जा. अशीच आहे. हा, आता या अशीच आहे मागे. हा, त्या असं नाही, असं नाही, अशी वर. हा, अशी वर. हा, आणि अशीच मागे ये आणि बोल आधा है चंद्रमा. हा, अशी मान हलव. अरे मान तर हलव अशी. आधा है. नाही नाही, अजिबात नाही. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत काहीच झाली. आणि वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे स्नेहा ताई. आणि उपविजेती ताई ठरलेली आहे संगीता ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन आणि सन मराठीकडून तुला मिळतंय तुझ्या हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. आणि अर्थातच या खेळाची हुकुमाची राणी झालेली आहे मंजिरी ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई, उपमाची राणी झालीस, कसं वाटतंय? छान वाटते. ते बरं, उपमाची राणी झालीस, असं कुठला हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं? बिंदास राहा, स्वतःच्या मर्जीने करा काय वाटेल ते, कोणाचा विचार करू नका. छान भाऊजींचं पण. वाटत. भाऊजींचा पण नाही, स्वतःच्या आनंदासाठी जगा. व्हेरी गुड. अत्यंत महत्वाचा हुकूम सांगितलं असतो ताई. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंडळी, आजच्या भागात तर आपल्याला ही हुकमाची राणी मिळालेली आहे, पण पुढच्या भागात कोण होणार आहे हुकमाची राणी आणि कोण घेऊन जाणार आहे तिच्या हक्काचा माहेरचा आहे, त्यासाठी अर्थातच आपल्याला पुढचा भाग बघावा लागणार आहे. तर भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.